येत्या 11 तारखेला होत असलेल्या भैरवाच्या यात्रा उत्सवासाठी आज पत्रकार परिषद घेत आहोत। या पत्रकार परिषदेसाठी आलेले सर्व पत्रकार बांधव यांचं मी सहर्ष स्वागत करतो। 11 तारखेला होत असलेल्या भैरवाची जत्रा ही यावर्षी मोठ्या प्रमाणात होत आहे। मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत आहे आणि अनेक वर्ष हे मंदिर जीर्ण अवस्थेत होतं। त्या जीर्णोद्धार करण्यासाठी सर्व गावकरी, तालुक्यातील अनेक लोकांनी, देणगीदारांनी मदत केली आणि त्या माध्यमातून आज 20-21 लाखाचं मंदिर उभं राहत आहे। सद्गुरू यशवंत बाबांचं श्रद्धास्थान आणि ज्या ठिकाणी बाबांनी 1 महिना तपश्चर्या केली आणि रिद्धिसिद्धी प्राप्त केली, असं हे भैरवाचं अतिशय जागृत देवस्थान आहे। याचा यावर्षी 11 तारखेला शुक्रवारी यात्रा होत आहे। त्यासाठी आम्ही सर्व पत्रकार परिषद घेत आहोत। आता पुढील यात्रेची सर्व माहिती आमचे मित्र सागर शिंदे हे देतील। सर्वांना नमस्कार। खरं तर अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक हे गाव म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। आपण पाहिलं मागच्या वेळेला की अतिशय चांगला सोहळा तिथे एक साजरा झाला आहे आणि त्याचबरोबर एक काळभैरवनाथाचं सुद्धा तिथे एक मंदिर आहे। गेली अनेक वर्ष ते मंदिर अतिशय जीर्णावस्थेत होतं आणि 25-1 लाख रुपयाची लोकवर्गणी काढून ते भैरवनाथाचं मंदिर अतिशय सुसज्ज आणि असे चांगलं झालेलं आहे। खरं तर श्री सद्गुरू यशवंत बाबांच्या कृपेने ह्या उंचखडकला एक नवं नाव मिळालं आहे। पूर्वी ह्या उंचखडकची ख्याती अशी होती की तिला कुरूप अशा नावाने ओळखलं जायलं, त्याला रांडकीचं उंचखडक असं म्हणायचे। पण सद्गुरू यशवंत बाबांनी ज्या काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये तपश्चर्या केली, रिद्धिसिद्धी प्राप्त केली आणि एक श्री सद्गुरू यशवंत बाबांचं उंचखडक, देशमुखांचं उंचखडक, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं उंचखडक, अशी त्याची अतिशय चांगली अशी ख्याती झाली। आणि आज त्या काळभैरवनाथाच्या यात्रेला आम्ही सगळ्यांनी तरुणांनी एकत्र येऊन जी काही नव्या जोमाने आणि प्रथमतःच चांगली यात्रा आम्ही साजरी करण्याचा निर्णय घेतला। खरं तर येत्या शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून ही यात्रा सुरू होणार आहे आणि खरोखर आम्ही आभार मानतो सुरेश अण्णा धस यांचं। ज्या सुरेश अण्णा धस यांनी संतोष देशमुख जे काही हत्या झाली, अतिशय महाराष्ट्राला काळिमा फासणारी जी काही घटना होती, या घटनेचा निषेध संपूर्ण देशात झाला आणि त्या घटनेला जर कुणी वाचा फोडली असेल, त्या संतोष देशमुखला जर कुणी न्याय दिला असेल तर ते सुरेश अण्णा धस आहे। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आज अण्णांचं असं वेगळं असं वलय आहे। प्रचंड संघर्ष करून काही झालं तरी चालेल, माझी आमदारकी केली तरी चालेल, मला मंत्रिपद नाही भेटलं तरी चालेल, पण एका गरीब कुटुंबाच्या, एका सरपंच असणाऱ्या एका दलित समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी ज्या संतोष देशमुखने प्रचंड यातना सहन केल्या, त्या संतोष देशमुखला न्याय मिळवून देण्यासाठी ज्या सुरेश अण्णांनी संघर्ष उभा केला, महाराष्ट्रामध्ये संघर्ष उभा केला, त्या सुरेश अण्णांना आमच्या संघर्षमय गावामध्ये आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि आम्ही खरोखर अण्णांचे आभारी आहोत की आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन सुरेश अण्णा धस यांनी दिनांक 11 एप्रिल रोजी 2025 रोजी आमच्या उंचखडक गावामध्ये येणं पसंत केलंय आणि म्हणून त्यांचे आम्ही आभार मानतो। गेल्या अनेक वर्षापासून यात्रा त्या गावामध्ये होतेच आहे, काठीची मिरवणूक होतेच आहे। आदरणीय भाऊमामा खरात, प्रतापांना असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने मिरवणूक होते। पण या वर्षी त्यांनी सांगितलं, तरुणांनी एकत्र या, तुम्हाला काय जे काही उपक्रम करायचे असतील ते उपक्रम करा आणि आम्ही तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहोत। म्हणून आम्ही 11 तारखेला चांगलं असं नियोजन केलेलं आहे। 4 तारखेला आम्ही भव्य असा कुस्तीचा आखाडा 4 वाजता आम्ही भव्य असा कुस्तीचा आखाडा सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 30 ते 40 हजार रुपयाच्या ज्या काही कुस्त्या आहेत त्यांचं नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर 4 नंतर आम्ही तिथे काही राटगाडगे सुद्धा बोलवले आहेत। बालकांच्या आनंदासाठी जे काही खेळणे आहेत हे सुद्धा खेळणे आपण तिथे बोलवली आहेत। त्याचबरोबर 7 वाजता आपण
भारुडाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि भारुडसुद्धा अतिशय सामाजिक विषयावरती आपण भारुडाचं आयोजन देखील केलेलं आहे. तसंच 8 वाजता सुरेश अण्णा धस यांची अकोले तालुक्यामध्ये एंट्री होईल. त्याचबरोबर त्यांचं जे काही मिरवणूक असेल, सत्कार सोहळा असेल, तो देखील तिथे होईल. या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणून आपण अण्णांना यासाठी बोलवले आहे का यात्रेचं औचित्य तर आहेच, पण त्या पलीकडे आमच्या गावामधून जे काही UPSC MPSC झालेली मुलं आहेत, सरळ सेवा देऊन पास झालेली मुलं आहेत, कुणी नोकरीनिमित्त गाव सोडून बाहेर गेले, व्यवसाय उद्योजक होऊन गावचं नाव रोशन केले, अशा सगळ्या मान्यवरांचा आम्ही अण्णांच्या हस्ते सत्कार ठेवलेला आहे. आपलं गाव, आपली माणसं, आपण आपल्या माणसांचा सत्कार करावा, त्यांना बळ द्यावं, आपल्या गावाचं नाव आणखी रोशन व्हावं. अवघ्या छोटं असणारं गाव, परंतु अशीच चांगल्या पद्धतीने आम्ही एकोप्याने राहतोय आणि या एकोप्यातून एक चांगला संदेश जावा आणि एका चांगल्या संघर्षमय माणसाच्या हातून चांगल्या व्यक्तिमत्वांचा सत्कार व्हावा म्हणून आपण जे काही UPSC RTO झालेली माणसं आहेत, कोणी न्यायालयात लागले, कोणी मंत्रालयात लागले, अशा माणसांचा आपण तिथे सन्मान करणार आहोत. आणि त्यानंतर हे सगळं कार्यक्रम आटोपल्यानंतर महाप्रसादाचा म्हणजे 9 वाजता महाप्रसादाचा देखील आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानंतर आपण फटाक्यांची आतिषबाजी ठेवलेली आहे, DJ आहे, त्याचबरोबर सनई तापा आहे, त्याचबरोबर काठीची मिरवणूक सुद्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. मी सगळ्या पंचकृषीत असणाऱ्या सगळ्या गावातील गावकऱ्यांना, भाविक भक्तांना विनंती करतो, आमचा काळभैरव, आमचा म्हणण्यापेक्षा आपला काळभैरव नाथाचे जे मंदिर आहे ते जागतिज्योत मंदिर आहे. तर प्रत्येकाच्या हाकेला धावणारा हा देव आहे. म्हणून गोडवजाप असेल, माळीजाप असेल, औरंगपूर असेल, इंदुरी, मेंदुरी, रुंबडी असेल, बैरवाडी असेल, टाकळी, डोकरी असेल, पलीकडचं उंच कडक असेल, अकोले असेल, या सगळ्या परिसरातील त्याचबरोबर तालुक्यातील तमाम भाविक भक्तांना विनंती करतो की दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी 4 वाजल्यापासून आमचा कार्यक्रम सुरू होतोय. तर मी सगळ्यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमास यावं. या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ साहेब, त्याचबरोबर अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड साहेब हे देखील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. आपण अनेक मान्यवरांना आपण विनंती करून त्यांना पत्र देखील पाठवलेलं आहे की आपण यावं. त्याचबरोबर गावातील आमचे जे काही बाहेर गेलेले शिक्षणासाठी असेल, उद्योग व्यवसायासाठी असेल, नोकरीच्या निमित्ताने गेलेले असेल, यांना सुद्धा आपण पत्र पाठवलेली आहेत. यांना आपण इंडिव्हिज्युअल फोन करून सुद्धा आपण त्यांना विनंती केलेली आहे. म्हणून या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी यावं. राट असतील किंवा बालानंद मेळाव्यासाठी वेगवेगळे उपक्रम असतील, त्याचबरोबर काही खाद्याचे स्टॉल असतील, आईस्क्रीम असेल, ही सगळी व्यवस्था यावर्षी नव्याने आम्ही सुरुवात केलेली आहे. तर माझे सगळ्या तालुक्यातील सगळ्या भाविक भक्तांना विनंती आहे की आपण येत्या 11 एप्रिल रोजी उंचखडक बुद्रुक येथील यात्रेसाठी आपण यावं. त्या दिवशी सर्व भाविक भक्तांचं उंचखडक बुद्रुक ग्रामस्थ आणि काळभैरवनाथ यात्रेच्या वतीने सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद. 11 एप्रिल या दिवशी उंचखडक बुद्रुक येथे काळभैरवनाथ महाराज यात्रा उत्सव जो संपन्न होणार आहे, त्यानिमित्त आज जी पत्रकार परिषद जी झाली, काळभैरवनाथ महाराज यात्रा उत्सव या कमिटीतर्फे आम्ही सर्व पत्रकार बांधवांचा आभार मानतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन्ग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी,
काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.